तर ते ते घेतलेलं सगळं ते धुवून घेण्यापासून रोज झाडून घेण्यापर्यंत, ओके. रोज सगळ्यांना नाश्ता बनवण्यापर्यंत सगळी माझी बायको करायची, बर. आई करायची. अरे. वडील बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी, पाणी आण, हे आण, ते आण, ते सगळ्या गोष्टी करायची. अरे. आणि हे फक्त तेवढं शूटिंगच्या आधीच नव्हतं, शूटिंगमध्ये पण सगळं कंटिन्यू सगळं हे ते प्रत्येकाने कामं तर केलेलीच आहेत, प्रत्येकाने त्याचं प्रत्येकाच्या गोष्टी केलेलीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण या सगळ्या गोष्टी करायच्या. अरे. म्हणून तो सिनेमा करता आला. सगळ्यात महत्त्वाचा माझा बॅकबोन जो आहे तो माझा लहान भाऊ आहे विकास, जो सिनेमाचा साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर आहे. तो नसता तर मात्र सिनेमा नसता झाला, कारण इतक्या प्रचंड अडचणी, रोज फिल्म बंद पडायची, रोज मला माहीत असायचं थांबले काम, पण तो हँडल करायचा, काही ना काही त्यातनं काढायचा मार्ग आणि करायचा. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अक्कलकोटमध्ये गेलो, सगळे आर्टिस्ट टेक्निशियन आले, सगळं झालं आणि सगळ्यांना तुम्हाला सांगतो नाश्ता आणि चहा द्यायचा होता. बर. आणि शूटिंगच्या चालू होण्याआधी सगळ्यांचं चालू होतं गडबड आणि मी ते टाळत होतो. त्याचं कारण असं होतं की मला पहिला शॉट घेण्याआधी म्हणजे पहिल्याच दिवशी चहा पाजायला, नाश्ता द्यायला पण लोकांना पैसे नव्हते, कारण आमचे पैसे आधीच फ्रीला संपलेत.